जैन मित्रांनो, अमरावती शहर पोलीस भरती 2024 चा हा प्रश्न आहे. बघा प्रश्न काय होता, एक फळ विक्रेता होते 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी करतो आणि 15 रुपयाला 6 संत्रे या दराने विकतो. तर त्याला किती टक्के नफा किंवा तोटा होईल? आता नफा किंवा तोटा काय झाला असेल तर आपल्याला काढायचं होतं बघा. सॉल्व्ह कसं करायचं होतं? इथे लिहितो मी वस्तू आणि त्या वस्तूची इथे लिहितो किंमत. प्रश्न व्यवस्थित वाचा. इथे लिहितो त्याची खरेदी किंमत म्हणजे सीपी म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस. आता त्याने 10 रुपयाला 5 या दराने संत्रे खरेदी केली. म्हणजे 5 संत्री 10 रुपयाला खरेदी केली. 10 रुपयाला 5 संत्री या भावाने खरेदी केली. त्यानंतर म्हटलं 15 रुपयाला 6 संत्री या भावाने विकली. म्हणजे त्याची सेलिंग प्राइस आहे 15 रुपयाला 6 संत्री या भावाने विकली. आता विचारण्यात आला की नफा झाला की तोटा झाला. तर जोपर्यंत त्या वस्तूची क्वांटिटी जेवढी आपण खरेदी केली होती, तेवढीच विकल्या नाही गेली, तोपर्यंत आपल्याला नफा झाला की तोटा समजत नाही. तर मग आपण काय करायचं, इथे वस्तूची किंमत सारखी करण्याचा प्रयत्न करा. 5 वस्तू खरेदी करताय, 6 विकत आहे, असं थोडी होऊ शकते. 5 वस्तू खरेदी केल्या आणि 6 वस्तू विकू शकते का? नाही विकू शकत. तर मग वस्तूची किंमत सारखी करण्याचा प्रयत्न करा. तर अशी संख्या शोधा ज्याला 5 आणि 6 ने भाग जातो. तर 5 ने 6 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? 30. मग या दोघांना 30 करण्याचा प्रयत्न करा. तर 5 ला कितीने गुणाकार करावा लागेल? 30 होण्यासाठी 6 ने. 6 ला कशाने गुणाकार करावा लागेल? 5 न. आताच बघा तुम्ही इथं 30 वस्तूची खरेदी आहे आणि 30च वस्तूची सेलिंग प्राइस म्हणजे विक्री किंमत आहे. ठीक आहे. आता इथे 6 ने गुणाकार झाला तर इथे 6 ने गुणाकार करा. इथे 5 न झाला तर इथे 5 न गुणाकार करा. तर मग त्या वस्तूची खरेदी किती झाली? म्हणजे 30 वस्तू किती रुपयाला खरेदी केल्या? 6 गुणिले 10 म्हणजे किती रुपयाला? 60 रुपयाला. आणि 30 वस्तू विकल्या कितीला? 15 गुणिले 5 म्हणजे 75 रुपयाला. म्हणजे 60 रुपयाला खरेदी करताय आणि 75 रुपयाला विकत म्हणजे किती रुपये प्रॉफिट घेताय? 15 रुपये प्रॉफिट घेताय. आता त्याने तेच विचारलं किती टक्के नफा झाला असेल? मग 60 रुपये त्याची खरेदी होती. त्यावर त्याने 15 रुपये नफा घेतलाय. त्याने विचारलं हे पर्सेंटमध्ये सांगा किती? तर 15 एका 15, 15 चौक 60. 1/4 म्हणजे किती होते? 25% नफा झाला असेल. तर त्याला 25% नफा झाला असेल. समजला प्रश्न? ठीक आहे. जय हिंद.